हॅलो फ्रेंड्स, घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासाची रेसिपी बघणार आहोत आणि ही रेसिपी एवढी झटपट बनवून तयार होते ना, अगदी 5 मिनिटाच्या आत ही रेसिपी बनवून तयार करू शकता आणि खायला तर एकदम कुरकुरी टेस्टी आहेच, पण त्यासोबत तुम्हाला पूर्व कोणतीही तयारी करायची गरजसुद्धा नाही आहे। तुम्ही अगदी वेळेवर झटपट अशी 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनवून तयार करू शकता। तर त्यासाठी आपल्याला इथे 1 कप इतकं साबुदाणा लागणार आहे। तर हा कच्चा साबुदाणा आहे, नाही याला मी भाजलेला आहे नाही भिजवलेला आहे। तर हा साबुदाणा मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेते। इथे मी साबुदाणा मिक्सरला लावून घेतलेला आहे। छान असा रवाळ साबुदाणा वाटून घेतलेला आहे। खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठाही नाही, असा एकदम रवाळ असा आपल्याला इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे साबुदाण्याचा पीठ तयार झाला आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या त्याही इथे ॲड करून घेतलेल्या आहे। अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करत आहे। अर्धा चमचा जिरा ॲड करून घेत आहे। जिरा तुम्ही उपवासामध्ये खात नसाल तर स्किपही करू शकता। आता सगळं साहित्य ॲड केल्यानंतर आता आपल्याला यामध्ये 2 बॉईल केलेले बटाटे ॲड करायचे आहेत। तर इथे मी बटाटे ग्रेटरनी ग्रेट करून ॲड करत आहे। तुम्ही ग्रेट करण्याऐवजी डायरेक्ट हाताने मॅश करून सुद्धा ॲड करून घेऊ शकता। तर इथे मी दोन्ही बटाटे ग्रेट करून घेतलेले आहेत। आता हाताने आपल्याला हा पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। छान असा सॉफ्ट याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्यावेळेला आपण कटलेट बनवणार त्यावेळेला क्रॅक जाणार नाही, त्यासाठी छान असा सॉफ्ट आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। जर यामध्ये थोडंसं कोरडा वाटत असेल किंवा पाणी कमी वाटत असेल ना, तर तुम्ही यामध्ये थोडंसं 1-2 चमच इतकं पाणी ॲड करू शकता। कारण साबुदाणा असल्यामुळे साबुदाणा पाणी शोषून घेतो, तर थोडंसं पाणी तुम्ही ते वापरू शकता। आता काय करायचं, बॅटर व्यवस्थित तयार झालेला आहे, त्याचे आपण नगेट्स तयार करून घेऊया। तर एक लिंबाच्या आकाराचा गोळा तोडून घ्यायचा आहे, त्याला हाताने व्यवस्थित शेप द्यायचा आहे। तर मी या शेपमध्ये इथे बनवून दाखवत आहे। तुम्ही हवं तर याला राऊंडमध्ये सुद्धा बनवू शकता। सिंपल एखादी कोणताही शेप इथे वापरू शकता किंवा तुमच्याकडे एखादी कुकी कटर वगैरे असेल ना, त्याच्याने सुद्धा तुम्ही याला व्यवस्थित असा शेप देऊ शकता। मी सिंपली याला अशा पद्धतीने बनवत आहे। तर एक एक करून इथे मी सगळे नगेट्स तयार करून घेणार आहे। तर मी ते अर्धे नगेट्स आधी तळून घेणार आहे, एकदम जास्त बनवून घेणार तर कोरडे पडतील, त्यासाठी ते मी एवढे नगेट्स इथे बनवून घेतलेले आहेत। आता याला फ्राय करून सुद्धा दाखवणार आहे। चला तर आता आपण फ्राय करून घेऊया। तर इथे मी तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, छान असा कडकडीत तेल गरम करायचं आहे। खूप जास्त थंड तेलमध्ये आपल्याला नगेट्स टाकायचे नाही आहेत। जर आपण थंड तेलामध्ये नगेट्स टाकणार तर फुटण्याचे चान्सेस असतात आणि भरपूर वेळ फुटूनही जातात। तर असं होऊ नये किंवा हे टाळण्यासाठी तुम्हाला आधी तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित, त्यानंतरच त्यामध्ये आपण बनवलेले कटलेट किंवा नगेट्स टाकायचे आहेत आणि एकदम 5 मिनिटापर्यंत फुल गॅसवरच तळून घ्यायचं आहे। 5 मिनिटं झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करा आणि कमी केल्यानंतर 5 मिनिटं परत जोपर्यंत छान असा कलर येत नाही ना, तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। तर आता आपल्या नगेट्सला खूप मस्त असा लालसर कलर आलेला आहे। आता काढून घेऊया। अशाच प्रकारे मी एक एक करून सगळे 1-2 बॅचमध्ये सगळे नगेट्स तयार करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत। तुम्हाला इथे मी चेकसुद्धा करून दाखवते किती कुरकुरे आणि किती मस्त असे वरून कुरकुरीत आणि मधून असे सॉफ्ट नगेट्स बनून तयार झाले होते। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि अगदी 5 मिनिटात कोणतीही पूर्वतयारी न करता ही रेसिपी उद्या नक्की बनवून बघा। जर आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।